वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. विच इज द फर्स्ट हिंदू टेम्पल इन UAE? UAE मधील पहिले हिंदू मंदिर कोणते आहे? द आन्सर इज बॅप्स स्वामीनारायण मंदिर. उत्तर आहे बॅप्स स्वामीनारायण मंदिर. बॅप्सचा फुल फॉर्म आहे बोचनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था. तर हे मंदिर UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये या मंदिराचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे UAEच्या दौऱ्यावर 2 दिवसांसाठी होते, 13 आणि 14 फेब्रुवारी. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन वेनसडे इनॉग्रेटेड बोचनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था हिंदू मंदिर इन अबू धाबी, द फर्स्ट हिंदू टेम्पल इन युनायटेड अरब इमिरेट्स. तर हे मंदिर कुठे आहे? तर अबू धाबी, UAEच्या अबू धाबी या शहरामध्ये हे मंदिर आहे. आणि हे कोणत्या देवाचे आहे तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. द पिंक सँडस्टोन टेम्पल सिट्स ऑन द 27 acre प्लॉट इन अबू धाबी, मेकिंग इट वन ऑफ द लार्जेस्ट इन द मिडल ईस्ट. While Islam is the official religion of the UAE, the country is home to about 3.6 million Indian workers. हे जे मंदिर आहे हे गुलाबी कलरच्या शिळांमध्ये सँडस्टोनमध्ये बांधण्यात आले आहे. 27 एकरवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर अबुधाबीमध्ये आहे आणि मिडल ईस्टमधले म्हणजे मध्य पूर्व आशिया ज्याला म्हणतो आपण त्यामधले हे सर्वात मोठे हिंदू टेम्पल आहे. वाईल इस्लाम इज द ऑफिशियल रिलिजन ऑफ द UAEचा जो ऑफिशियल रिलिजन आहे, जो धर्म आहे, अधिकृत धर्म युनायटेड अरब इमिरेट्स म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचा, तो आहे इस्लाम. या कंट्रीमध्ये UAEमध्ये भारताचे 36 लाख कामगार काम करत आहेत. व्हेन इलेक्टोरल बॉन्ड्स इंट्रोड्यूस इन इंडिया, भारतामध्ये मतदान रोखे केव्हा आणण्यात आले? याचं उत्तर आहे 2017-18 मध्ये. द आन्सर इज 2017-18. इन द बजेट ऑफ 2017-18, the then finance minister Arun Jaitley introduced electoral bonds in the budget 2017-18. The electoral bond scheme introduced by former finance minister Arun Jaitley in 2017 and put into action in 2018 aimed to improve political funding. 2017 मध्ये तेव्हाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे मतदान रोखे हे पहिल्यांदा आणले. 2018 मध्ये खरं तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्याचा उद्देश होता की पॉलिटिकल जी फंडिंग होते, राजकीय पक्षांना जो निधी मिळतो, पैसा मिळतो, तो काय करायचा तर इम्प्रूव्ह करायचा, त्यामध्ये पारदर्शकता आणायची. परंतु तसे मात्र झाले नाही. त्यामुळेच आज सुप्रीम कोर्टाने हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहेत असं आज घोषित केलं आहे 15 फेब्रुवारी 2024 रोजी. आज इलेक्टोरल बॉन्डची केस सुप्रीम कोर्टमध्ये होती, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. द इलेक्टोरल बॉन्ड स्कीम ऑफ पॉलिटिकल फंडिंग विच the Supreme Court on Thursday 15th February 2024 struck down was introduced in 2018 and allowed the purchase of bonds at any State Bank of India branch in multiples of 1,000, 10,000, 1 lakh, 10 lakh and 1 crore. इलेक्टोरल बॉन्ड जे आहे, मतदान रोखे, यावर सुप्रीम कोर्टाने बॅन आणला आहे. हे मतदान रोखे 2018ला पहिल्यांदा आणण्यात आले होते. हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचमध्ये मिळत होते. ते 1000च्या पटीत मिळायचे, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 करोडपर्यंत. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज स्ट्रक डाऊन अँड डिक्लेअर द इलेक्टोरल बॉन्ड स्कीम विच परमिटेड अनॉनमस डोनेशन्स टू पॉलिटिकल पार्टीज ॲज अनकॉन्स्टिट्यूशनल. The verdict was delivered by 5-judge Constitution Bench led by Chief Justice of India D.Y. Chandrachud along with Justice
जस्टिसेस संजीव खन्ना, बी आर गवई, जे बी पार्डीवाला अँड मनोज मिश्रा. तर आज जी सुनवाई सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्डबद्दल केली त्यामध्ये 5 जजेस होते. त्यामध्ये मुख्य होते भारताचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड. त्यानंतर इतर जजेस होते संजीव खन्ना, बी आर गवई, जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा. आपण फोटोमध्ये बघू शकता हे आहेत इलेक्टोरल बॉन्ड्स, मतदान रोखे. हु वॉज द कॅलिग्राफर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचे कॅलिग्राफर म्हणजे हस्तलेखन कोणी केले आहे. भारतीय संविधानाचे हस्तलेखन करणारे लेखाकार कोण आहेत. द आन्सर इज प्रेम बिहारी नारायण रायजादा. उत्तर आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. प्रेम बिहारी नारायण रायजादा was the calligrapher of the Indian Constitution. The original Constitution was handwritten by him in a flowing italic style. The original version was beautified and decorated by artists from Shantiniketan, including Nandalal Bose and Bewhar Ram Manohar Sinha. जे मूळ संविधान आहे या मूळ संविधानाचे हस्तलेखन हे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केले आहे. हे मूळ संविधान त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिले आहे. ते त्यांनी इटॅलिक स्टाईल म्हणजे इटॅलिक शैलीमध्ये त्यांनी लिहिले आहे. जे मूळ संविधान आहे त्याला सुंदर करण्याचं आणि त्याला आणखी कलाकुसर करण्याचं किंवा डेकोरेट करण्याचं काम शांतिनिकेतन कलकत्ता येथील शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस आणि ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी केलं आहे. विच इज द लार्जेस्ट इरिगेशन प्रोजेक्ट इन इंडिया. भारतातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प किंवा उपसा सिंचन प्रकल्प कोणता आहे. द आन्सर इज कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन. उत्तर आहे कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन. The Kaleshwaram lift irrigation project is a multi-purpose irrigation project on the Godavari river in Kaleshwaram, Bhupalapalli district, Telangana, India. The three main purposes of this project are irrigation, transport and power. कालेश्वरम हा जो उपसा सिंचन प्रकल्प आहे हा मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट आहे. तो बऱ्याच कामांसाठी हा इरिगेशन प्रोजेक्ट मल्टीपर्पज आहे म्हणजे एकपेक्षा जास्त कामांसाठी तो उपयोगात येणार आहे. गोदावरी नदीवर हा बांधण्यात येत आहे. 2019 साली जेव्हा चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते तेव्हा या इरिगेशन प्रोजेक्टला सुरुवात झाली होती. या प्रोजेक्टचे 3 मेन पर्पज आहेत, 3 हेतू आहेत. पहिला म्हणजे सिंचन इरिगेशन, दुसरा ट्रान्सपोर्ट आणि तिसरा आहे पॉवर म्हणजे वीज निर्मिती. Kaleshwaram multi-purpose lift irrigation project. It is the world largest irrigation and drinking water system. हा संपूर्ण जगातील सुद्धा सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे आणि ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम आहे. कॉस्ट ऑफ कालेश्वरम प्रोजेक्ट इज ₹1.2 लाख करोड. ह्याची किंमत आहे 1.2 लाख करोड. लोकेशन कुठे आहे याचं कालेश्वरम प्रोजेक्टचं ते आहे कालेश्वरम तेलंगणामध्ये आणि नेमकं कुठे तर प्राणहिता आणि गोदावरी रिव्हर यांचा जिथे संगम होतो कन्फ्लुएन्स ऑफ प्राणहिता अँड गोदावरी रिव्हर्स यावर हा प्रोजेक्ट जो आहे हा वसला आहे. गडचिरोलीचा जे मेडीगट्टा आहे मेडीगट्टा आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर तिथनं हा प्रोजेक्ट जो आहे तो सुरुवात होतो. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी पर्सन्स रिसिव्ड कंट्रीज हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न फॉर इयर 2024. 2024 या वर्षाकरता भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला. उत्तर आहे 5 पर्सन्स. द आन्सर इज 5 पर्सन्स. 2024 या वर्षाकरता सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा 5 व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे आणि ते 5 व्यक्ती आहेत
MS स्वामीनाथन, PV नरसिंहराव, लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर आणि चरण सिंग. MS स्वामीनाथन आपण यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. त्यानंतर PV नरसिंहराव हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. आर्थिक सुधारणा यांच्या काळात झाल्या होत्या 91मध्ये. त्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो, त्या आर्थिक सुधारणा ज्या आहेत, उदारीकरण त्या आर्थिक सुधारणा PV नरसिंहराव यांच्या काळात झाल्या होत्या. लालकृष्ण अडवाणी हे उपपंतप्रधान होते आणि तुम्हाला माहिती असेल रथयात्रा काढण्यामध्ये ते अग्रेसर होते. कर्पूरी ठाकूर हे बहुजन नायक आहेत, जननायक आहेत. बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत 3 वेळेला. त्यानंतर चरण सिंग हे माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे 23 डिसेंबर चरण सिंग यांचा, तो जन्मदिवस आपण शेतकरी दिन म्हणून, राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.